नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामकृष्ण हरी. मी आपला बंटी राजपूत सर्जा बळीराजामध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत करीतो. मित्रांनो 2026 नवीन वर्षांचे सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक शुभेच्छा. आणि येणारं जे वर्ष आहे म्हणजे आपलं आता 2026 लागून गेलेलं आहे मित्रांनो. तर या नवीन वर्षात शेतकरी बांधवांना माझ्याकडनं भरभराटीने उत्पन्न येऊ आणि चांगले दिवस जावं मित्रांनो. आणि तसं तर हे दुनियानुसार जगनुसार आपण नवीन वर्ष मानतो, पण आपलं नवीन वर्ष गुढीपाडव्याच्या दिवशी चालू होतं मित्रांनो. कारण की पाडव्याच्या दिवशी हे प्रभू रामचंद्र वनवासातून वापस आले होते, म्हणून त्या दिवसापासून आपण गुढीपाडवा आणि नवीन वर्ष मानलं जातं मित्रांनो आपलं. ठीक आहे, पण हे जग जसं चालतं तसं काही गोष्टी आपल्याला पण चालावं लागतात मित्रांनो. तर राहिला विषय असा मित्रांनो की आज वार शनिवार, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव. वार शनिवार आहे. त्याच्यानंतर वैजापूर बैल बाजार आहे मित्रांनो. 2 मिनटं ऐकून घ्या, मग त्याच्यानंतर आपण व्हिडिओला पूर्ण सुरुवात करू. कारण की विषय कसा आहे मित्रांनो, हा आदिवासी भाग आहे. इथले जे शेतकरी बिचारे गरीब आहेत आणि शिक्षण कमी असल्यामुळे मोबाईल नंबर किंवा टावर नसतं किंवा मोबाईल नंबर पाठ नसतं. नंबर कसे सांगतात 8, 9, 6, 7, 8 असे नंबर सांगतात बिचारे. ठीक आहे, त्याच्यानंतर अडचणी येतात. बैलजोड्या तुम्हाला या व्हिडिओमधून सर्जा बळीराजाच्या माध्यमातून तुम्हाला बैलजोड्या दाखवण्याचा प्रयत्न करतो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. बैलजोड्या कोणत्या कोणत्या क्वालिटीच्या आहेत किंवा कोणत्या जातीच्या आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला जर वैजापूरला बैलजोडी घ्यायची असेल मित्रांनो तर तुम्हाला स्वतः यावं लागेल, इथं निरीक्षण करावं लागेल, इथं पारखावं लागेल मित्रांनो. कारण की आपण स्वतः बैलजोडी पारखल्यानंतरच आपण ती बैलजोडी घेऊ शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो इथे शेतकरी दादांना कॅश रोकडा लागते. उठ्या बशा जे पण असेल ते तुम्ही स्वतः मालक राहणार. ठीक आहे, तर टाईम वेस्ट न करता आपण आता व्हिडिओला सुरुवात करू आणि बैलजोड्या बघू मित्रांनो. उद्याचा बाजार रविवार, त्याच्यानंतर नेरीला. ठीक आहे, सर्व शेतकरी बांधवांना सॅल्यूट आहे मित्रांनो. जय जवान जय किसान. आणि मी माझ्याकडनं अजून म्हणतो जय किसान आणि जय जवान. ठीक आहे, तर कमेंट करा, लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकतात आपण वैजापूर बाजार आहे. ठीक आहे, आता हा भरण्यात आलेला आहे. इथून महाराष्ट्र बॉर्डर आहे आणि आता ही इकडे नदी आहे. ठीक आहे, आता ही बैलजोडे येत आहेत बघू शकतात आपण. ही MP बॉर्डर आहे समोरची. ठीक आहे, हे बघा हे अशा बैलजोडे येतात पलीकडून. अशी गोरे असतात, बैल असतात. ठीक आहे, हे बघा याची शेतकरी MP बॉर्डरमधून येतात. गिरुघाटी, वैजापूर, धवली, शेनवा. ठीक आहे, आणि हा महाराष्ट्र बाजार ही नदी आडी फक्त. ठीक आहे, आता तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो. व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. आणि त्याच्यानंतर ही एक बेस्ट बैलजोडी मित्रांनो. ठीक आहे, हिचं आपण पण दातं वगैरे काय किंमत आहे काय नाही. ठीक आहे, आपण तपास करू, पण तुम्हाला नवीन दाखवण्याचा प्रयत्न करतोय की बैलजोड्या कोणत्या साईडने येतात काय येतात. ठीक आहे, अजून येत आहेत मित्रांनो. हे बघा ते गाड्या जे दिसत आहेत ना तुम्हाला त्या साईडने येत आहे, तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. हे बघा हे बैलजोडे येत आहेत मित्रांनो. ठीक आहे, हा MP चा रस्ता आहे. हे बघा ना येत आहेत ते बैलजोड्या, ते पण चांगले आहेत. तरी आपण बघू. त्याच्यानंतर आता शेतकरी दादा हिला पारखतायत. किती जात आहेत काका? हो भाऊ एकदम बेस्ट बैलजोडी मित्रांनो. काय होईल किंमत? 70 मागचे पाय बघा. आम्ही मागलेलो 30,000 ना गिरीन लावते दादा. हे बघा मित्रांनो
गिरते बघू शकतात मित्रांनो. ठीक आहे, हे बघा. पण सांगण्याचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, इथं येऊनच तुम्ही बैलजोडी पारखू शकतात. स्वतः दात बा स्वतः निरीक्षण करा. ठीक आहे. त्याच्यानंतर आता ही एक बैलजोडी येते मित्रांनो, गावठी बैलजोडी आहे. ठीक आहे, हे बघा, बघू शकतात ना. हे बघा. हे बघा, अशा बैलजोड्या येतात मित्रांनो. पण त्याच्यानंतर ही एक जोडी येते मित्रांनो, एकदम बेस्ट. हे बघा, ये झक्कास बैलजोडी आहे बापू. कितने दाते दादा ये? त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो, सफेद कलरची. ठीक आहे, हे बघा. अशा बैलजोड्या येतात इकडनं MP मधून. ही नदी आहे मित्रांनो. आणि त्याच्यानंतर हा जो पूल आहे, हा ठीक आहे, हा इकडे महाराष्ट्र आहे आपला, तिकडे MP लागते. तरी आता आपण बैलजोड्या बघूत. तर मित्रांनो, हा एक बैल आहे. तुमच्याजवळ कधी एक बैल असेल, ठीक आहे, तुम्हाला जर कधी जोड लावायची असेल तर हा एक बैल आहे. खडे रहने दे भैया, खडे रहने दे उसको. तर बघू शकता, निरीक्षण करा तुमच्या बैलाच्या मापाला लागतो का बो असं. हे बघा, मी तुम्हाला पाय पण दाखवतो. खुरा बघा, पत्रे वगैरे काही लागत नाही. पाडपट्टीचे बैल असतात, पत्रे वगैरे काही लागत नाही, कारण की हे लहानपणापासूनच दगडांमध्ये चालतात, तर पत्रे लागण्याचा काही संबंध नसतो. ठीक आहे. हा बघा, मागून पुढून पाहून घ्या मित्रांनो. आता शेतकरी दादांशी आपण बोलू. क्या नाम है भैया आपका? इधर खड़े हो जाओ भैया. बस बस बस. क्या नाम है दादा आपका? महेंद्र नाम है. कहाँ के हो आप? मैं वर्ला फुटवाड़ी का. ठीक है. हाँ. ये जो बैल है अपना सब काम को चलेगा? हाँ, सब काम को चलता है. ठीक है. हाँ. मारना बैठना उठना कुछ नहीं है ऐसा कुछ. सब एकदम सब काम को चलेगा? हाँ, सब काम को कोई चलेगा. टेंशन नहीं. कोई टेंशन. कांटेक्ट नंबर बताओ ना भैया आपका. मेरा 80. हाँ, रुक जाओ रुक जाओ रुक जाओ. 85 85 27 27 11 11 71. 71. तर शेतकरी मित्रांनो, या शेतकरी दादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. बैल बघू शकता तुम्ही, अजून सर्व कामाला चालू शकतो. क्या कीमत है भैया इसकी? ये अभी 25 बोल रहे हैं. 25,000. 25. हाँ, तो समझो ये तो आपकी कीमत हो गई. आपकी कीमत तो कोई देने वाला नहीं, लेकिन कम ज़्यादा तो करना पड़ेगा. ठीक है. तो किसान भाइयों का आपका कॉल आएगा, तो कॉल उठा के आप कर सकते हो. ठीक है. तो एक बार गेरीन दिखा देते. तर बघू शकतात मित्रांनो, व्यवस्थित बघा. तुम्हाला जर बैलाची जोड लावायची असेल तर तुम्ही हा बैल बघून या शेतकरी दादांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. ठीक आहे. हे बघा, ठीक आहे भैया. त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो शेतकरी दादांची. हे बघा, एकदम बेस्ट बैलजोडी आहे. कितने दाद है दादा ये? पूरा भैया, सब काम को चलेगा ये? ठीक आहे. तर बघू शकतात मित्रांनो, हे पुढचे पाय बघा ना, हे मागचे पाय आहे. त्याच्यानंतर दात दिखा सकते हो भैया? दिखाओ, दात दिखाओ. कितने दात है दादा ये? पूरे पूरा हो गया. हाँ, आओ ये भी दिखा दो. हाँ, सब काम को चलेगा दादा? सब काम में चलता है. मारना बैठना उठना? नहीं मारेंगे नहीं. ठीक है. ये पास में बच्चे वो हाँ. पकड़ते, वो चारा वारा डालते, बाया पकड़ते उसको. ऐसा. तर बघू शकतात मित्रांनो, ही एक बैल जोडी आहे. क्या किंमत है दादा इसकी? इधर आओ, सामने सामने सामने, इधर इधर आ जाओ. निकालने के लिए होगा. क्या किंमत है? 1,25,000. मोबाईल नंबर? मोबाईल नंबर नहीं. अरे यार, तर हे बघा मित्रांनो, मी तुम्हाला पहिलेच सांगितलं होतं की मोबाईल नंबर या बिचाऱ्यांना काही आठवण राहत नाही, किंवा मोबाईल राहत नाही, किंवा टावर नसतं. तर तुम्हाला वैजापूरला स्वतः यावं लागेल. बैलजोड्या 100 मधून 5-10 चांगल्या येतात, ते आपल्यावर असतात.
ठीक आहे. आता हिची किंमत 1,25,000 रुपये सांगताय. आता काय सांगेल माणूस, तर स्वतः आल्याशिवाय स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. हे फक्त मी तुम्हाला काय दाखवण्याचा प्रयत्न करतो की आठवड्याला कुठल्या कुठल्या प्रकारच्या किंवा कुठल्या कुठल्या जातीच्या क्वालिटीच्या बैलजोड्या येतात हे दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ठीक आहे. तो व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तुम्ही एवढ्या लांब येण्यापेक्षा बाजार बघा, त्याच्यानंतर तुम्ही वैजापूरला या. ठीक आहे. बैलजोडी एकदम बेस्ट आहे, सर्व कामाला चालेल. या आठवड्याला जर विकली गेली तर बरं, नाही तर पुढच्या आठवड्याला आता इथं येतीलच मित्रांनो. ठीक आहे. तर आता आपण पुढची बैलजोडी बघू. त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो. ठीक आहे. एकदम ही पण चांगली आहे. हे बघा, बघू शकता आपण. ना हे बघा, पायांवर लक्ष द्या ना. कितने दाते भैया? दोनों दाँत दिखा दो. करदात और करदात सब काम को वैसे खड़े रहे, वैसे खड़े रहे. सर्व काम धरले ना, सर्व काम ना मारणं बस ना, गॅरंटी, सर्व गॅरंटी. सर्व गॅरंटी. बरं ठीक आहे. बघू शकतात मित्रांनो, मागून पुढून बैलजोडी बघून घ्या. ठीक आहे. त्याच्यानंतर क्या किंमत आहे भैया? 75. मोबाईल नंबर? मोबाईल नाही मेरे पास. मोबाईल नाही आहे. मोबाईल नाही आहे भाऊ. ठीक आहे. हे बघा, ठीक आहे. तर हा असा बैल बाजारी मित्रांनो बघू शकतात आपण. ठीक आहे. हे बघा, हे बघा. त्याच्यानंतर ही एक बैल जोडी मित्रांनो बघू शकतात. पाय बघा. सर्व कामाला चालतील अशी बोलली बंधने. किती दात आहेत दादा हे? 6 दात आहेत मित्रांनो. क्या किंमत आहे दादा? दादा ओ दादा क्या किंमत काय आहे? 80,000. त्याच्यानंतर ही एक बैलजोडी मित्रांनो बघू शकतात आपण वैजापूर बैल बाजारला. मागच्या व्हिडिओला आपण याच दावणातील दुर्गेश भाऊ ना, हां, तर दुर्गेश भाऊच्या दावणातूनच आपण ही एक बैलजोडी टाकली होती सफेद कलरची. ठीक आहे. त्यांच्याच दावणीतील आता ही एक बैलजोडी आहे. छान आहे, सुंदर आहे, पैसा पण सुंदर आहे. पण स्वतः डोळ्यावर पारखल्याशिवाय बैलजोडी घेऊ नका. वैजापूरला प्रत्यक्ष या, त्याच्यानंतर आपण पारखूनच बैलजोडी घ्या. कितने दांत है भैया ये? 6 दांत है. दांत दिखाओ. देखो. हाँ, 6 दांत आहेत मित्रांनो. क्या नाम है भैया आपका? हेमंत भाई. हेमंत भाई. दुर्गा भाई का भाई है ना? हो. हाँ, ठीक आहे. जरा गेरीन दिखा. बघू शकतात मित्रांनो. हे बघा, हॅकेट बैलजोडी आहे. ठीक आहे. खुरांवर निरीक्षण करा. पत्रे वगैरे लागतं आहे हेमंत भाई? नाही. ठीक आहे. बस. शेला बघा मित्रांनो, शेलावर लक्ष द्या. ठीक आहे. हे बघा, हे पुढचे पाय आहेत. पायांवर पण निरीक्षण करा. त्याच्यानंतर हे पोट बघा खालचं, एकदम बेस्ट आहे, घोड्यासारखं सरसपाट आहे, बोंबूट बांबूट काहीच नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर हे पायांवर निरीक्षण करा. हे बघा, बरोबर. आता ही मागची साईड एकदम बेस्ट बैलजोडी आहे. त्याच्यानंतर राम. हाँ, यमन भाई सब काम को चलेगा? हाँ, सब काम को चल. मारना बैठना उठना? नहीं, कुछ नहीं. कुछ प्रॉब्लम नहीं? नहीं. ठीक है. क्या कीमत है? 1,20 बोल रहे. 1,20,000? हाँ. सही से बताओ ना यार. कैसा किसान का कॉल आना चाहिए आपको? बछड़े बच्चे. हाँ, ये तो दिख रहे हैं ना, ऐसा. अपने को भी दिख रहे हैं. बराबर बोलो ताकि आपको कॉल आ सके. 1,10,000. ठीक है. वो कॉल आएगा जब कम ज्यादा कर लेना. कॉन्टैक्ट नंबर बता. हाँ, हो जाएगा वो. कॉन्टैक्ट नंबर बताओ. मेरा हाँ, मोबाइल नंबर. 9981
हाँ बोल 9981 86 86 86 86 30 30. आपका नाम क्या है भैया? संतोष. संतोष दादा. तर शेतकरी मित्रांनो तुम्ही या कॉन्टॅक्टवर कॉल करा. बैलजोडी एकदम बेस्ट आहे. ठीक आहे, मारणं बसणं उठणं काय असेल तो काहीच प्रॉब्लेम नाही. आणि राहिला तर तुम्हाला जागेवर बैल बदला होऊन जाईल. ठीक आहे. ठीक है.